मी पण माणूस आहे ना, मला जेन्युइनली कधीतरी कंटाळा येऊ शकतो ना ग. मी एक दिवस बंद केलं तर काय झालं एवढं? काय कीर्ती हे? अगं कॉलेज बुडवून मजा करणं आपल्याला परवडण्यासारखं नाहीये. तुझ्या ज्योतिताईकडे बघ, किती कष्ट करते ती. अभि गेल्यावर सगळी जबाबदारी तिने स्वतःच्या अंगावर घेतली. स्वतःचं शिक्षण बाजूला ठेवलं का? तर तुझं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून. अगं तिला कंटाळा आला तरी पाठ टेकायला वेळ मिळत नाही, तरी आपल्यासाठी हसत हसत सगळं करते बिचारी. आणि तू, तुझं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून ती पैसा कमावतीये. अगं तिच्या कष्टाची जाण तरी ठेव. आणि कीर्ती, आम्ही तुला असं कधीच म्हणणार नाही की तू कॉलेजात जाऊन मजा करू नको. अगं हेच वय आहे, हेच दिवस आहेत तुझे. पण हे असं कॉलेज वगैरे बुडवून मला अजिबात पटलेलं नाहीये. आणि आम्ही तुला पूर्ण स्वातंत्र्य दिले तुझ्यावर विश्वास ठेवून. पण आम्हाला पश्चाताप होईल अशी वेळ येऊ देऊ नकोस, कळलं का? आय एम सॉरी. मी ताई बघ ना. ताई आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तू हसतेस काय? लागली पैस? पैस लागली? नाही म्हणजे मी श्योरिटी देते ना ग की मी खोटं नाही बोलणार. आय एम सॉरी ताई. ताई मोठी आली पैस लावणारी. जा हात पाय धुवून घे चल. सॉरी. चला, हिचा हिशोब तर क्लिअर झाला. आता अजून एकाचा हिशोब क्लिअर करायचा आहे, तेही व्याजासकट. मी असं काय केलं की मला प्रीतीचं मन जिंकता येईल, ती माझ्या प्रेमात पडेल? म्हणजे मी कसं वागू तिच्यासोबत की तिला माझ्यासोबत कम्फर्टेबल फील होईल? ए, बघतोयस का माझ्याकडे? हा, हे असं बघितल्यावर मला कळणार आहे का तुझ्या मनात काय चाललंय ते? सांग ना काहीतरी. काय करू? हे बघ दादा, मुलींचं मन जिंकण्यासाठी आहेत ना बरेच ऑप्शन्स आहेत. अगदी स्पोर्ट्स कार पासून ते 6 पॅक ॲप्स पर्यंत. नाही, कळते मला तुला काय म्हणायचं ते. पण ऐक ना, मला असं सहज जमेल असं काहीतरी सांग ना. काय आलं? काय झालं काय? जरा विचार करायला वेळ दे ना. एवढे फिल्टर्स लावलेत. बरं ऐक, मी तुझ्यासाठी ना सोपं करू. मी काय विचार करतोय तुला सांगतो. मी असा देशी विचार करतोय. देशी? जाऊ? ए ए ए हलकीपणा झाला. गंमत कर. मी सिरियस होऊ ना कधीतरी. सॉरी, बोल. ऐक ना, मी तिला साडी गिफ्ट करावी म्हणतो, प्युअर सिल्क. अरे दादा, त्या साडीतनं जरा बाहेर आहे. दुसरं काही सुचत नाही का? रेड रोजेस किंवा मस्त एक ब्रँडेड पर्स गिफ्ट करतो. नक्की आवडेल तिला. नाही नाही नाही. अरे मी गुडघ्यावर बसून देतो ना, ते म्हणजे माझ्यासाठी ओल्ड स्कूल झालाय. मग काय घड्या, रिंग, नाही इयर रिंग, नाही आयलायनर. नाही. ऐक ना, मी सगळा मेकअपचा बॉक्स गिफ्ट करतो मी. दादा दादा ऐक जरा, शांत हो. अशी लिस्ट काढत बसले तर खूप मोठी लिस्ट होईल. त्यापेक्षा प्रीतीला काय आवडतं हे तुला माहिती आहे का? म्हणजे तिला असं कोणतं गिफ्ट दिल्यावर ती लगेच खुश होईल? नाही, आणि ते माहिती कर. हा, गिफ्टच्या बाबतीत आहे ना दादा, मूड खूप महत्वाचा असतो. कधी कधी एक साधं गुलाब जरी दिलं तरी मुलगी खुश होते. कधी कधी अख्खा ताजमहल बांधला तरी कमीच असतं. म्हणून म्हणतोय, प्रीतीची इच्छा काय आहे ना ते बघ, त्याचा विचार कर. मग तुला काय गिफ्ट द्यायचं ते आपोआप कळेल. एवढं असतं? असतो दादा, पण तू टेन्शन नको घेऊ. हा, जमेल तुला. जमेल जमेल. काकू नमस्कार. या ना, या आत या ना. नाही ठीक आहे. अहो आत तरी या. या या, चहा ठेवते. नाही खरंच नको. प्रीती आहेत का घरी? नाही, थोड्या वेळापूर्वीच बाहेर गेली ती. हो का? हो, काय झालं, बरेच दिवस झाले आम्ही भेटायचं नुसतं प्लॅनिंगच करतोय, भेटणंच होत नाही आमचं. कामाच्या गडबडीत वेळच मिळत नसेल ना तुम्हाला? नाही म्हणजे मी मोकळा वेळ ठेवला होता, पण प्रीतीच नाही म्हणाले.
काय? हा म्हणजे त्या म्हणाल्या घरामध्ये कामांची गडबड आहे, शॉपिंगला जायचंय, सामानाची यादी करायची आहे आणि येणाऱ्या पाहुण्यांसाठी काही गोष्टी आणायच्या आहेत. तर तुम्ही एकत्रच जाणार होता ना? नाही हो, ही सगळी कामं मी आणि ज्योतिष तर करतोय. ह्या दोघे हे सगळं बघतात, तर मग प्रीतीने मला असं का सांगितलं असेल? प्रीतीनं असं का सांगितलं असेल यांना? अशी का वागते ही मुलगी काहीच कळत नाही. येऊ दे, तिला विचारतेच. असं ऐनवेळी तोंडावर पडायला होतं हिच्या अशा वागण्यानं. अहो ठीक आहे, म्हणजे आमचं बोलणं झाल्यानंतर त्यांचे काही प्लॅन्स बदलले असतील. तुम्ही एवढा नका विचार करू. ठीक आहे. बरोबर नाही, पण मला काय वाटतंय, ती बहुतेक लाजत असेल तुम्हाला भेटायला. म्हणजे हे लग्न तसं अचानक आणि गडबडीत ठरलं ना, त्यामुळे तिला एकटीला भेटायला नको वाटत असेल. हा, आणि ऍक्च्युली हाच ऑकवर्डनेस आमच्यात राहू नये म्हणून आम्ही भेटावं असं मला वाटत होतं. बरोबर आहे तुमचं. भेटीगाठी झाल्या की एकमेकांना ओळखायला बरं पडतं. हो ना. मी प्रीती आली की बोलते तिच्याशी. हां, प्रीतीशी काय बोलणार या? आणि हे असं बोलून नाही उपयोगाचं. तिला माझ्यासोबत कम्फर्ट फील व्हायला हवं, असं काहीतरी करायला पाहिजे. बरं ठीक आहे, मी येतो. अहो असं काय करता, आला तर चहा तरी घेऊन जा. बस. अहो नाही नाही नाही, परत केव्हा तरी. हां, येतो. बाय. आशीर्वाद. चल येतो. काय मॅडम, इकडं काय करताय? मॅप चुकला वाटतं. ही जी बाईक उचलून आणली आहे ना, ती मला आत्ताच्या आत्ता परत हवी आहे. देतो ना, आम्हाला पण इथं पार्किंग सांभाळत बसायची हाऊस नाही हो. पण काय आहे ना मॅडम, इथं आलेली प्रत्येक गोष्ट मला पाहिजे असं बोलून नाही मिळत. त्यासाठी ज्या बँकेकडून कर्ज घेतलंय ते फेडा आणि घेऊन जाई बाईक. अहो पण त्याचे फक्त 1-2 हप्तेच फेडायचे राहिलेत. तुम्ही अशी दारातून उचलून कशी काय आणू शकता? अहो सोपं होतं. घरात घुसलो त्या काकूनं बाजूला ढकललं, चावी घेतली आणि किक मारली आणि इथे घेऊन आलो. अहो उचलून आणायचं कष्ट पण नाही घेतलंय. ए, अति बोलू नकोस हं. व्यवस्थित विचारतेय ना, व्यवस्थितच उत्तर द्यायचं. अहो मॅडम, उत्तर देऊन पास होता आला असतं तर आम्ही हे काम करत असतो का? तुम्हाला उत्तर बँकेचे साहेब लोक देतील. तुम्हाला बाईकचे 2 हप्ते बुडवून ती बाईक चालवायला लाज नाही वाटत? आणि कुठे गेला हो तुमचा तो बाईकचा मालक? खायला घरात दाना नाही आणि लाखाची बाईक वापरायला पाहिजे आणि ऐपत नाही तर कशाला करायचं या गोष्टी? बाईकचा मालक कुठेही पळून गेलेला नाहीये. त्याचा ऍक्सिडेंट झालाय आणि तो कायमचं हे जग सोडून गेलाय. हा मग तो मेला तर मेला, आम्हाला आमच्या बाईकच्या लोनशी मतलब आहे. मरायचंच होतं तर कर्ज फेडून मरायचं ना. ए, तोंड सांभाळून बोल, कळलं? ए, आवाज चढवायचा नाही हं. आणि किती पैसे द्यायचे राहिलेत? पूर्ण व्याज पकडून 1 लाख रुपये. ते 1 लाख रुपये तुझ्या तोंडावर फेकून मारेन आणि ही बाईक घेऊन जाईल. नाहीतर नाव नाही लावणार प्रीती.